नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांकच्या अकोले कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करताना आनंद होत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा लाल परी गौरवरत्न पुरस्कार आपल्या अकोल्याचे सुपुत्र संतोष पन्हाळे यांना या ठिकाणी मिळाला आहे। त्यांच्याशी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत वाहतूक नियंत्रक संतोष पन्हाळे आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। प्रथमतः तुमचं मी अभिनंदन करतो। आपल्याला लाल परी गौरवरत्न जो काय पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं आणि त्याचबरोबर आज दिनांकच्या प्रेक्षकाच्या वतीनं तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। ज्यावेळेस हा जो लाल परी गौरवरत्न हा जो काय पुरस्कार तुम्हाला ज्यावेळेस जाहीर झाला तर त्यावेळेस मनामध्ये काय भावना होत्या, काय वाटलं तुम्हाला नेमकं? मुळात माझी एस टी महामंडळामध्ये सर्व्हिस आत्तापर्यंत 28 ते 29 वर्ष झाली। 1997 साली मी एस टीमध्ये भरती झालो। तर पालघर विभागामध्ये जव्हार आगारात माझी पहिल्यांदा कामगिरी रुजू झाली। त्यावेळेस मी नवीनच होतो, माझे वयाचे 22व्या वर्षी मला नोकरी लागली। तर तसा आमच्या घरात नोकरीची परंपरा नव्हती, म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय धंदा हा आमचं मूळ कारण होतं। पण घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं जेमतेम माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। 10वी पर्यंत शिक्षण अगस्ती विद्यालयात झालं, 11वी 12वी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात झालं आणि घरची परिस्थिती हातावरची असल्या कारणाने त्या मानाने मला वयाच्या 22व्या वर्षीच एस टी महामंडळामध्ये वाहक या पदी नेमणूक झाली। तर नेमणूक होताना माझी पालघर जिल्ह्यात पालघर विभागामध्ये जव्हार आगारात झाली। आदिवासी पाडा भाग होता, पण नोकरीची गरज असल्यामुळे त्यावेळेस मी एकदम ती आनंदाने स्वीकारली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये तुम्ही ज्यावेळेस वयाच्या 22व्या वर्षी ज्यावेळेस सेवेत लागलात, परंतु तुमचं जे काय त्याच्या पूर्वीचं जे काय बालपण होतं, तुमचं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल आणि महाविद्यालयीन शिक्षण असेल, हे नेमकं कुठं झालं आणि कसं झालं? माझी जन्मभूमी अकोल्यातलीच आहे। आम्ही लहान म्हणजे माझं बालपण अकोल्यातच गेलं। 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण इथं माझं आपल्या बस स्टँडवर जे मराठी शाळा आहे तिथेच झाले आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण अगस्ती विद्यालय अकोले इथे झाले आणि उर्वरित 11वी 12वीचे शिक्षण हे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोले इथे झाले। आता ज्यावेळेस तुमचं पूर्ण झालं, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि मग तुम्हाला ह्या एस टी परिवहन महामंडळाच्या सेवेमध्ये जावं असं का वाटलं नेमकं? म्हणजे तो प्रवास नेमका कसा सुरू झाला, काय कथा आहे नेमकी, त्याची स्टोरी काय? तशी माझ्या घरची परिस्थिती जेमतेम हालाकीचीच होती। वडीलला मी 5वीला असतानाच माझे वडील वारल्यामुळं सर्व जबाबदारी आईवर आणि भावांवर आणि आमच्यावर होती। तर आमचे दोन्ही भाऊ, मोठे भाऊ मुंबईला व्यवसायानिमित्ताने स्थायिक झाले होते। आई आणि मी गावीच राहायचो। उर्वरित शिक्षण आईनेच माझे पूर्ण कंप्लीट केले 5वी पासून ते 12वी पर्यंतचे। आणि गरज अशी होती का कुठंतरी नोकरीला लागणं, 2 रुपये कमवणं ही फार काळाची गरज होती। तर 5वी ते 12वी पर्यंत म्हणजे ज्या वेळेस वाटेल शाळा करता येईल शाळा बी शिकायचो, कामाला पण जायचो। पर हॉटेलमध्ये सुद्धा काम केले। 5 रुपये रोज होतो हॉटेलमध्ये, तेव्हापासून मी काम करतोय। परत मे महिन्याची सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी लागली, कुठली सुट्टी लागली तर मी गवंड्याच्या हाताखाली सुद्धा कामाला जायचो। त्यावेळेस गवंड्याच्या हाताखाली सुद्धा मला 12 रुपये रोज होता। म्हणजे अशा परिस्थितीतून दिवस काढलेत। त्याच्यानंतर जास्त शिक्षण करणे एवढी इतपत घरची परिस्थिती नव्हती। तर 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मी एका प्रयत्न करत राहिलो। रेल्वेचे सुद्धा आम्ही फॉर्म भरला होता, तिथे सुद्धा एका लेखी परीक्षा पास झालतो, पण तोंडी परीक्षेसाठी बेंगलोरला बोलवलं होतं आणि त्यावेळेस बेंगलोरला जाणं शक्य नव्हतं म्हणून मी ते टाळलं। आणि अगस्ती विद्यालयात आमचे मित्र होते, प्रकाश नाईकवाडे असतील, युसुफ पठाण असेल, असे भरपूर मित्र होते, राजेंद्र पारधी होते, यांच्याबरोबर आम्ही राहायचो आणि जिथे जिथे फॉर्म सुटतील तिथं आम्ही फॉर्म भरत राहायचो। तर त्याच्यामध्ये एस टी महामंडळाच्या जागा निघणार हे माहीत झाल्यानंतर श्रीरामपूर RTOकडनं एक बॅच बिल्ला लागतो, लायसन लागतं, ते पहिलं उपलब्ध केलं आणि फॉर्म भरला। फॉर्म भरल्यानंतर मी फॉर्म भरताना 5 डिव्हिजनमध्ये भरला, मुंबई डिव्हिजन, ठाणा डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, नगर डिव्हिजन, नाशिक आणि धुळा। पण त्यावेळेस सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर होती। पण त्यातल्या त्यात पालघर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरल्यानंतर माझा परीक्षेचा नंबर आला 970। मग मला जरा कॉन्फिडन्स वाटला का इकडं पालघर डिव्हिजनमध्ये भरतीला उमेदवार कमी आहेत, म्हणून मी पालघर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आणि माझं 1997 साली सिलेक्शन झालं। 1997ला ज्यावेळेस तुमचं पहिलं सिलेक्शन झालं, मग सिलेक्शन झाल्यानंतर वाहक म्हणून ज्यावेळेस तुम्ही रुजू झालात आणि तुमची पहिलं जे पोस्टिंग ज्याला म्हणतो आपण हजर जे आले, तर तुम्ही पालघरला झाला असं सांगता तुम्ही, बरोबर? तर मग तो पहिल्या दिवशी ज्यावेळेस हजर तुम्ही ज्यावेळेस झाला
आणि त्या बसमध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिला प्रवेश केला तर तो दिवस पहिला कसा होता नेमका? ज्यावेळेस मी 17/10/1997 जव्हार डेपोत हजर झालो, पहिलाच दिवस होता. तसं आम्हाला नाही का 5 दिवसाचं वाहकाचं ट्रेनिंग देतात, पण प्रत्यक्षात ट्रेनिंग आणि प्रत्यक्षात हातात तिकिटाचं बॉक्स धरणं. आता नवीन EVM मशीन आत्ता आल्यात एक 7-8 वर्षापासून, पण पूर्वी EVM मशीन नव्हती, जुने तिकीट होते. जुने तिकिटाचा बॉक्स होता. तर एवढी माझी तारंबळ उडायची, पेटी हातात जर धरली तर पैसे खात्यातून खाली पडायचे, पैसे हातात धरायला गेलो का तिकिटाचं ट्रे खाली पडायचं. म्हणजे शून्यातून तयारी होती. आणि त्यातल्या त्यात मला जो डेपो भेटला जव्हार, म्हणजे आदिवासी पाड्यांचा विभाग, खोडाळा, मोखाडा, जव्हार सगळे पाडे. तिथले नाही का रस्त्याने जाताना तुम्हाला कुठला बस स्टॉप दिसणार नाही, काही नाही, फक्त झाडं दिसणार. स्टॉप आलेला सुद्धा कळत नाही. वाहक म्हणून कंडक्टरने एखाद्या स्टॉपवर बेल द्यायची म्हटल्यानंतर ती सुद्धा लक्षात येत नव्हती का बेल नेमकी कुठं द्यायची. अशा दुर्गम भागात काम करण्याची संधी मला मिळाली. त्या वास्तविक पाहता आपला अकोला तालुका सुद्धा हा आदिवासी बहुल तालुका आहे. आणि तुमचं जे पहिलं पोस्टिंग झालं किंवा तुम्ही जे पहिले हजर झालात तो सुद्धा तालुका पालघर हा सुद्धा आदिवासी तालुका आहे. तर तिथला जो काय अनुभव आहे पालघरचा, तुम्ही तिथे किती वर्ष होता तुम्ही त्या तिथे सर्व्हिसला, आणि तिथला नेमका तुमचा अनुभव नेमका कसा राहिला? प्रवाशांबरोबरचं तुमचं नातं आणि तुमचं हे कसं राहिलं तिथलं? अच्छा, प्रथम तर मी ज्यावेळेस जव्हार आगाराला रुजू झालो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्याकडच्या साईडचे जे गावं आहेत, स्टॉप आहेत, थांबा आहेत, हे आपल्याला माहिती असतं. पण ज्यावेळेस मी पालघर विभागात जव्हार डेपोत रुजू झालो, पूर्ण आदिवासी खेडेपाडे आहेत तिथं. आणि आपल्या लोकांमध्ये त्यांच्या लोकांमध्ये फार म्हणजे फरक पडतोय का. कमीत कमी आपल्याकडे मूलभूत सुविधा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे कपडे पूर्णपणे अंगावर असतील किंवा काय. पण तिथं ज्यावेळेस मी पाड्यावर नवीन राहायला गेलो तर त्यावेळेस नाही का अंगावर कपडे नाही, फक्त लंगोटी लावलेली असेल किंवा महिला जरी असेल तर फक्त एखादा पंचा असा गुंडाळलेला असेल आणि गुडघ्यापर्यंतच कपडे होते. आणि तिथं फक्त खेड्यापाड्यांवर जायला असं आता तरी नाही का भरपूर अवैध वाहतूक चालू झाली, काळ्या पिवळ्या जीवा चालू झाल्या, अन्य वाहतूक चालू झाली. ज्यावेळेस मी 97 साली रुजू झालो त्यावेळेस फक्त एसटी लालपरी हा एवढाच पर्याय होता, दुसरा तिथं पर्याय नव्हता. त्याच्यामुळं त्या खेड्यापाड्यांवर ज्या गाड्या जायच्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3च पद्धतीने जायच्यात. पण नवीन मला त्या लोकांसंग जमून घ्यायला थोडासा वेळ लागला, पण काही नाही, एक 2-3 महिन्यानंतर मी त्यांच्या संग जमून घेतलं. फार एवढं काही वाटलं नाही. पण आपल्याकडचं भौगोलिक परिस्थिती एकदम चांगली आहे, तशी तिकडची भौगोलिक परिस्थिती चांगली नाही. पण माणसं तिथले सुद्धा जे प्रवासी वर्ग आहे, महिला असू पुरुष असू, चांगला आहे. आणि तिकडे एवढंच होतं का इकडं आपल्याकडे प्रायव्हेट वाहतूक भरपूर आहे, स्वतःचे खाजगी वाहने आहेत, तसे तिथे खाजगी वाहने नव्हती. बरोबर. आता एकूण तुम्ही जे मागापासून जे म्हणताय की ज्यावेळेस तिकीट जे त्यावेळेस होते ते पंच केलेलं तिकीट त्यावेळेस असायचे, तर मला असं तुम्हाला म्हणायचं आहे की तो जो काही एसटीचा जो काही प्रवास आहे 97 पासून तर आता 2026 पर्यंतचा, म्हणजे साधारणपणे 28 वर्षाचा जो काही प्रवास आहे, तर एसटीमधील जे बदल जे आहे, जे झालेले जे आपण पाहिलेत सगळे, तर एसटीमधले जे काही बदल आहेत नेमके तुम्ही काय बदल एसटीतले पाहिले? अच्छा, ज्यावेळेस मी 97 साली रुजू झालो तर पालघर डिव्हिजनमध्ये रुजू झालो. तिकडं संपूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे तिकडे ज्या गाड्या होत्या त्या सर्व लेन अँड स्वरूपाच्या असायच्या. आपल्याकडे घाट सेक्शन नाही आहे, नगर विभागात, पुणे विभागात इकडे घाट सेक्शन नाही आहे. इकडं सगळं टाटाच्या गाड्या असतात आणि तिथं सर्व लेलँडच्या गाड्या असतात. आणि सगळंच घाट सेक्शन उतार असल्यामुळे तिकडच्या गाड्या ॲव्हरेजला सुद्धा चांगल्या आहेत. तर बदल म्हणायचे तर भरपूर. 97 साली ज्यावेळेस मी रुजू झालो त्यावेळेस सगळ्या गाड्या मागच्या दरवाजाच्या असायच्या, 55 सीटच्या गाड्या होत्या. जसं आपण म्हणतोय 97 ते 2026 पर्यंत भरपूर बदल झालाय. त्यावेळेस फक्त लालपरी होती, तिच्यानंतर परिवर्तन आली, एशाड आली, आता नवीन शिवाई आली, त्याच्यानंतर आता जिजाऊ म्हणून नवीन बसेस आल्या. भरपूर आपण जे म्हणतो एसटी महामंडळाने भरपूर काट टाकली. स्पर्धेच्या युगात ज्या पद्धतीने एसटीमध्ये योग्य बदल व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने पूर्ण बदल होत चाललाय. उदाहरणार्थ पहिल्यांदा नाही का फक्त तिकिटासाठी ट्रे वापरला जायचा. एका संचामध्ये म्हणजे जसं काय 1 रुपयाचं तिकीट, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं असे 100 तिकीटं राहायचे. पण आता काळानुरूपात बदल होत चाललाय. EVM मशीन आली, पहिली बटनांची EVM मशीन होती, आता स्क्रंटीची EVM मशीन आली. भरपूर प्रगती करू राहिली. जसं काळानुसार बदलाची गरज आहे तशी बदल होत चाललाय. दुसरी गोष्ट अजून अशी की एसटी महामंडळ म्हणजे कर्मचारी आले म्हणजे त्या ठिकाणी संघटना आल्या, कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील, जसे अधिकाऱ्यांच्या संघटना असतात, असं जे काही सगळं झालं. आणि संप बऱ्याचदा आम्ही एसटीचे जे काही संप बऱ्याचदा त्या ठिकाणी पाहिले. परंतु एक जो मधल्या काळातला जो काही संप आम्ही एक मोठा पाहिला, जे सदावर्तेंचं नाव त्या संपाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी घेतलं जायचं, की तो संपाचा काळ तुमचा नेमका तो कसा होता आणि नंतर संपानंतर एसटीमध्ये काय बदल झाले नेमके? अच्छा, मुळातच मी ज्यावेळेस 97 साली रुजू झालो तर त्यावेळेस मला 900 रुपये बेसिक होतं. म्हणजे पूर्ण जर मी महिनाभर काम केला तर मला 1400-1500 रुपये पगार यायचा. आणि 97 काय आणि आत्ता काय, तसे इतर
सरकारी नोकरीच्या मानाने एस टी महामंडळाला मुळातच पगार कमी आहे. आणि जो काही मध्यंतरीचा संप झाला, 5-6 महिन्याचा जो संप झाला, त्या संपाचं कालावधीचं उद्रेकच कारण असं होतं का सगळीकडे पगार चांगले होते आणि एस टी महामंडळाचे जे पगार होते ते इतरांच्या तुलनेने फारच नगण्य होते. म्हणजे बिलकुल नाही. समजा मी ज्यावेळेस 97 साली रुजू झालो त्यावेळेस 900 रुपये बेसिक आणि 1400 रुपये पगार होता. आणि आत्ता ज्यावेळेस आम्ही संप केला 4 वर्षापूर्वी 5 महिन्याचा जो संप चालला, तो आम्हाला वाटलं नाही का संप व्हावा म्हणून, पण परिस्थितीच अशी होती का जो काही तुटकापुंजा पगार यायचा त्याच्यामध्ये घर चालवणं, मुलांचे उच्च शिक्षण करणं हे शक्य नव्हतं. हे कुठंतरी आत्तापर्यंत दाबलेला जो उद्रेक होता तो एकदम बाहेरून उफळून आला आणि पूर्ण महाराष्ट्रात तो संप चालू झाला. फक्त तो योग्य ट्रॅकने न जाता त्याला फाटे फुटल्यामुळे तो जास्त दिवस लांबल्या गेला. असं झालं. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी की तुम्ही वाहक म्हणून एस टी महामंडळामध्ये रुजू झालात आणि आता तुम्ही सध्या संगमनेर आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून त्या ठिकाणी आता सध्या तुमच्याकडे तो पदभार आहे. तर वाहक ते वाहतूक नियंत्रक हा जो काही प्रवास आहे नेमका, ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? अच्छा, तर मी एस टीत 1997 साली लागल्यानंतर जवळजवळ माझी 26 वर्ष सर्व्हिस ही वाहक या पदावरच झाली, कंडक्टर म्हणून. आणि चांगलं कंडक्टरचा जॉब मी एकदम सुरेखपणे बजावला भरपूर ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस कंडक्टरचा जॉब येतो हा प्रवाशांशी निगडीत येतो. कुठल्या स्टॉपला गेलं, कुठं असू द्या, इथून उदाहरणार्थ पुण्याचा रस्ता धरा, औरंगाबादचा धरा, कुठला धरा, पारीकडे तुम्ही नाही का भंडारदरा, कसारा धरा, खेडेपाड्यातला धरा, तर हा जो कॉन्टॅक्ट आहे हा सगळं प्रवाशांसंग येतो. आणि एस टी महामंडळात प्रवासी हेच आपले दैवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जी सेवा लागते हेच फक्त ओळखणं गरजेचं आहे. ते ओळखूनच कंडक्टरचं काम करावं असं. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी की आता वाहतूक नियंत्रक म्हणून तुमच्यावर जबाबदारी सध्या आहे, तर वाहतूक नियंत्रकावर नेमकी काय जबाबदारी असते आणि नेमकी तुम्ही त्या जबाबदारीत काम करत असताना त्याला सामाजिक जी काय किनार दिली जाते, त्याला जी काय सोशल किनार दिली जाते ती तुम्ही नेमकी कशी देता? अच्छा, वाहक आणि वाहतूक नियंत्रक हे पूर्णपणे 2 वेगवेगळ्या जबाबदारी आहेत. ज्यावेळेस मी 26 वर्ष एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून जॉब केला, त्याच्यानंतर आमच्याकडे खात्याअंतर्गत बढती परीक्षा असते, बढती परीक्षा दिली आणि त्या अंतर्गत मी वाहतूक नियंत्रक या पदावर रुजू झालो. तर माझी झालेली जवळजवळ 6 वर्ष सर्व्हिस मी जव्हार डेपोला केली. उरलेली सर्व्हिस मी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगाराला केली. आणि आता माझा प्रमोशनसाठी जे संगमनेर डेपो भेटलाय तो माझ्या गावापासून 24 किलोमीटर आहे. तर म्हणजे कंडक्टर ते वाहतूक नियंत्रक पूर्णपणे कामाची परिस्थिती वेगवेगळी असते. कंडक्टरला फक्त गाडीच सांभाळायची असते किंवा गाडीतले प्रवासीच सांभाळायचे असतात. तसं वाहतूक नियंत्रकाला पूर्ण बस स्टँड, अकोल्याचं बस स्टँड असू द्या किंवा संगमनेरचं बस स्टँड असू द्या, पूर्णपणे कामाचं स्वरूप बदल आहे आणि कामाचा बोजा जास्त असतो. उदाहरणार्थ आता संगमनेर आहे, तर वाहतूक नियंत्रक या शब्दाचाच अर्थ असा आहे का जी स्टँडवर गर्दी तयार होती, प्रवासी असतात, योग्य वेळी असलेले प्रवासी, उदाहरणार्थ सकाळी कॉलेज भरण्याचा टायमिंग असतो त्यावेळेस सुद्धा फार स्टँडवर गर्दी असते. 5 वाजता ज्यावेळेस कॉलेज सुटतं त्यावेळेस सुद्धा फार गर्दी असते बस स्थानकावर. त्या मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी म्हणजे त्या कॉलेज भरायचा टायमिंग 10 ते 11 असेल किंवा संध्याकाळी कॉलेज सुटायचा टायमिंग असेल 5 वाजता, त्या टायमाला त्यांना बसेस उपलब्ध करून देणे, आठवडे बाजार असतील, नारायणपूर यात्रा असतील, ही सर्व जबाबदारी कंट्रोलरची असते. बस स्थानकावर असणारे पाणी पिण्याची सोय असेल, स्वच्छतागृह असेल, हे सगळं वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी येते. उदाहरणार्थ स्टँडवर किंवा स्टँडच्या परिसरात अपघात झाला हे सुद्धा पाहणं वाहतूक नियंत्रकाचंच काम असतं. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या पुढची नेमकी आव्हाने कोणती होती, मोठी आव्हाने कोणती होती ह्या सगळ्या प्रवासामध्ये? अच्छा, मी भरपूर दिवस अकोल्याला काम केलं. अकोल्यासारखं दुर्गम भागात काम करत असताना सुद्धा आता एवढ्यात अकोल्या स्थानकाला आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या प्रयत्नातून बस स्थानकाचं रूप पालटण्यात आलं. पण यापूर्वी फार कठीण प्रसंग अकोले बस स्थानकात मी स्वतः अनुभवलेले होते. का अकोले बस स्थानकाला न पिण्याच्या पाण्याची सोय होती, ना स्टँडवर कधी डांबरीकरण होतं. अक्षरशः वारं जर आलं तर अख्खं फुफुटा अंगावर यायचा. पावसाळ्याच्या दिवसात तर गुडघ्यावरला चिखल रसायचा. तर याच्यावर मात करून पण त्यातल्या त्यात अकोले तालुक्याला नवीन बसेस नव्हत्या, सगळ्या जुन्या बसेस होत्या आणि त्या जुन्या बसेसवर काम करत असताना भरपूर म्हणजे तारेवरची कसरत करावं लागायची असतं. ते आमची पूर्ण टीमवर्क, डेपो मॅनेजर असू द्या, स्थानक प्रमुख असू द्या किंवा वाहतूक नियंत्रक असू द्या किंवा चालक वाहक असू द्या, यांना भरपूर संघर्ष करावा लागायचा. कारण अकोल्याची भौगोलिक परिस्थिती अशी का सगळं घाट सेक्शन आहे आणि ज्या पद्धतीने नवीन गाड्या पाहिजेत त्या पद्धतीने अकोले आगाराला नवीन गाड्या नव्हत्या. आत्ताशी कुठंतरी नाही का आमदार किरण लामटे साहेब किंवा अकोल्यातल्या प्रवासी जनतेने यांनी उद्रेक करून आता अकोला डेपोला जवळजवळ 22 नवीन गाड्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या मानाने डेपो सुरळीत आहे. त्यांनी जे नाही का नवीन काम केलं बस स्थानकाचं, कॉन्क्रिटीकरण झालं. आता नाही का सुरेशराव दराडे आगार व्यवस्थापक आहे, त्यांनी गार्डन तयार केलं. पिण्याच्या पाण्याची सोय तर आपल्या बस स्टँडला अकोल्याची अशी होती, रेणुकादास साहेब सांगायचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोयच नव्हती. तर अकोल्यातले जेवढे व्यापारी वर्ग आहेत, उदाहरणार्थ
रामू शेठ रासने असतील, अनिल मनेर असतील, मुतडक असतील, ह्या सर्वांनी मी स्वतः वैयक्तिक सगळ्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन एक 2.5 लाख रुपये गोळा करून बस स्थानकावर थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली व्यापाऱ्यांच्या सहयोगातून. अरे वा, असं क्या बात. दुसरी गोष्ट अजून अशी की आता कंडक्टर म्हणून ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी काम करत असाल, जनरली ज्यावेळेस आम्ही एस टीतनं प्रवास करत असतो तर कंडक्टर बऱ्यापैकी चिडचिड करत असतो, कंडक्टर बऱ्यापैकी प्रवाशांना ओरडत असतो किंवा पैसे सुट्टे नाही दिले तर बोलणं असतं. साधारणपणे कंडक्टर आणि प्रवाशांचं जे काय सारखी बाचाबाची असती किंवा एखादाच कंडक्टर असा कधीतरी भेटतो की तो चांगल्या पद्धतीने बोलतो. पण मग हे जे काही हा जो काही विषय आहे नेमका, तर हे नेमकं कशामुळे घडत असतं? मुळातच कंडक्टर हा बी नाही का एक माणूसच आहे, तुमच्यातलाच एक आहे असं समजा ना, का तुम्ही तुमच्या घरातला भाऊ आहे किंवा लहान मुलगा आहे असंच समजा. पण होतं काय माहितीये का, मुळातच आमची जी कामगिरीची जी सवय, आम्हाला जवळजवळ 8-8, 10-10 तास, 12-12 तास वाहक म्हणून काम करावं लागतं. असं कुठल्याच कंडक्टरला वाटत नाही किंवा प्रवाशाला पण वाटत नाही घरातून निघताना का कंडक्टर संघ भांडावा, किंवा कंडक्टरला पण सुद्धा वाटत नाही का त्या प्रवाशा संघ भांडावा किंवा बाचाबाची व्हावं. मुळातच नाही का अनेक अडचणी आहेत ज्यावेळेस आपण डेपोतून निघतो. मुळातच आमचे आत्ता कुठंतरी एस टी महामंडळ आगाऊ, म्हणजे त्याला इम्प्रेस म्हणतो आम्ही, डेपोतून निघताना पहिले 10 रुपये सुट्टे द्यायचे फक्त ड्युटीवर जाताना. आता कुठंतरी नाही का बदल झाला आणि 100 रुपये इम्प्रेस म्हणून देतात. पहिले 10 रुपये सुट्टे द्यायचे, ते 10 रुपये स्टार्टला बुकिंग करतानाच पुरायचे नाही. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस टी महामंडळाची कुठं जरी आपण होतो ना खेदाची बाब, असे का राऊंड फिगरमध्ये तिकीट पाहिजे. आता उदाहरणार्थ अकोला संगमनेर, जर तुम्ही 20 रुपये तिकीट असेल किंवा 25 रुपये तिकीट असेल तर तिकीट फाडताना वाद होणार नाही. पण आता मुळातच नाही का पटीत म्हणजे समप्रमाणात भाडं न करता 21 रुपये 22 रुपये विषम संख्येत भाडीवाढ करतो. मग 21 रुपये जर तिकीट असेल तर त्या महिलेला किंवा त्या बाबांना 9 रुपये कंडक्टर कसं देणार बरं. एखाद्याला 1 रुपया सोडायचं जरी म्हटलं तर दिवसभरात कमीत कमी 150, 200, 250 प्रवासी बसमधून चढतात उतरतात. एवढं प्रवाशांना देणं शक्य होत नाही. मुळातच एस टीची जी परिस्थिती आहे आता, ठीक आहे नवीन गाड्या आल्या आहेत सगळं येत, तर त्यावेळेस एकदम चिडचिड व्हायची प्रत्येकाला. आणि काय होतं मुळातच तुम्हाला मी सांगतो, समजा अकोल्यातनं पुण्याला गाडी निघाली रेणुकदास साहेब, आणि आता मी अकोल्यातला आहे, मी स्थानिक आहे, मला सगळे प्रवासी ओळखतात. पण प्रत्येक प्रवाशाची काय अपेक्षा असते का मी इथून निघालो ना तर मला मुशीचं तिकीट द्या, मध्ये उतरून द्या, चाकणचं तिकीट द्या, मला मध्ये उतरून द्या. उदाहरणार्थ संगमनेरचं तिकीट घ्या पण मला म्हणे का दूध डेअरीवर उतरून घ्या. तर पुण्यासारखी गाडी राहते, रेणुकदास साहेब तुम्हाला सोडायला त्या प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळी सोडण्यासाठी मी तयार असतो. पण जर प्रत्येकाने जर विनंती केली तर इथून पुण्याला जाताना मुळातच आपल्याला नाही का 27 स्टॉप आहेत. आणि अजून जर स्टॉप वाढवत गेले प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाच्या घराजवळ जर गाडी सोडलंच पाहिजे. एस टी ही प्रवाशांसाठीच आहे, सोडलंच पाहिजे. पण ती किती ठिकाणी थांबवा याला सुद्धा असतं. जो वाद होतो प्रवाशांमध्ये, कंडक्टरमध्ये किंवा चालकामध्ये जो वाद होतो तो मला नाही वाटत हे सोडून दुसरा काय होतो. प्रत्येकाला असं वाटतं का रिक्षाला परत 30 रुपये घालण्यापेक्षा मला इच्छित स्थळी सोडावा. पण त्या सोडण्याचे पण काही लिमिट असतात. समजा तुम्हाला तिथे इच्छित स्थळी उतरायचंय पण गाडीमध्ये अजून जे दुसरे प्रवासी असतात, IT इंजिनियर असतील, पुण्याला काही कामानिमित्त दवाखान्यात जायचं असतं, त्यांना वेळेचं बंधन असतं, त्यांना त्याच वेळेमध्ये तिथे पुण्यात पोचायचं असतं. उदाहरणार्थ अकोला ते पुन्हा, अकोल्यावरनं सकाळी 6 वाजता पुन्हा गाडी निघते, तर त्या प्रवाशाची नाही का पुण्याला अपॉइंटमेंट असती 10:30-11 वाजता त्याला हॉस्पिटलला पोचायचं असतं. पण हेच जर प्रत्येक थांब्यावर जर गाडी थांबत गेली तर तो 10:30-11 पर्यंत पुण्यात पोहोचत नाही. मग तो आपल्या डेपोवर नाराज होतो, काय ती अकोला डेपोची गाडी भंगाराची आहे, ती सगळ्या ठिकाणी थांबत जाते, योग्य ती सेवा देत नाही. एवढं कारण सोडलं तर मला नाही वाटत प्रवाशांबरोबर काही वाद होतील म्हणून. बरं, तुमचा ह्या एकूण जो काय सगळा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासाबद्दल आपण मागापासून या ठिकाणी चर्चा करतो, तर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये एखादा काही संस्मरणीय क्षण आहे का, किंवा संस्मरणीय एखादा विषय आहे का जो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? मग तो प्रवाशांबद्दलचा सोबतचा असेल म्हणा, किंवा आगार प्रमुखांसोबतचा असेल म्हणा, किंवा एखाद्या कामासोबतला असेल म्हणा, किंवा एखादा काही सामाजिक काम केलं असेल तुम्ही हे सगळं करत असताना, असा एखादा प्रसंग आहे का जो आयुष्यभर तुमच्या संस्मरणात राहील? अच्छा, तर तसे प्रसंग अनेक येतात चालक वाहकमध्ये काम करत असताना किंवा वाहतूक नियंत्रकामध्ये काम करत असताना. पण मी त्यातल्या त्यात प्रसंग असा सांगता येईल का चांगला बी प्रसंग आहे, वाईट बी प्रसंग आहे. वाईट प्रसंग जर घ्यायचा जर म्हटलं तर आम्ही जे 5 महिने दुखवट्यामध्ये होतो, जे संपामध्ये होतो, हे सगळ्यात वाईट दिवस गेले. कारण प्रत्येक चालक वाहकाची परिस्थिती काही घरची चांगली नव्हती, त्यात मी पण का असताना, आणि मी 5 वर्ष बसून खाणं इतपत कुठल्याच चालक वाहकाची परिस्थिती चांगली नव्हती. तो जो काळ होता हा फारच 5 महिन्याचा काळ वाईट स्वरूपात गेला. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी की प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केलेत का, काय असं वाटतंय का तुम्हाला काय? अच्छा, आता मुळातच एस टी हा महामंडळ म्हणजे रस्त्यावर धावणारी लालपरी येते. तर हा अपघात होणार कुठल्याच चालकाला किंवा वाहकाला वाटत नाही का अपघात व्हावा. अपघात हा अनावधानाने होणारी गोष्ट आहे.
तर भरपूर उपाययोजना करता येतात अपघात होऊ नये म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस 5 वाजता कॉलेज सुटतं, उदाहरणार्थ अकोल्याचं बसस्थानक घ्या, संगमनेरचं बसस्थानक घ्या, 5 वाजता जो मुलांचा जो कालावधी असतो 11वी 12वी 5वी ते 10वी पर्यंतचे मुलं, तर हा भरपूर रश असतो त्या टायमाला. त्यावेळेस वाहतूक नियंत्रक म्हणून किंवा वाहक म्हणून का सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे तालुका मोठा आहे, खेडेगाव मोठे आहेत, प्रत्येक गावाला 2-2 बस चढवावं लागतात. सगळ्यात महत्त्वाचं नियोजन हेच करावं लागतं, वाहतूक नियंत्रकाचं हेच काम राहतं का शाळा सुटायचा टायमिंग जो असतो 5 वाजता, कॉलेज पण सुटतं, मराठी शाळा पण सुटते आणि महाविद्यालय पण सुटतात, त्याच वेळेस योग्य गाड्यांची सांगड घालणे. उदाहरणार्थ आपल्याकडे असे काही गाव आहेत, इकडे सावंतवाडी धरा, रुंबोडी धरा, इकडे मेंदुरी धरा, इकडे ललित लिंगदेव धरा, कुतुळ धरा. आपला तालुका मोठा आहे भौगोलिक परिस्थितीनुसार, प्रत्येक गावाला गाडी देणं शक्य नाही आणि आपल्या डेपोची तेवढी परिस्थिती पण नाही का तेवढ्या गाड्या एकाच टायमिंगला 5 वाजता हे करणं. हे जे आगार व्यवस्थापक आहे किंवा स्थानक प्रमुख आहे किंवा आमच्यासारखे वाहतूक नियंत्रक आहे, कंडक्टर आहे, यांना हा मोठा संघर्ष आहे का त्याच वेळेस तेवढ्या वेळेतच त्या गाड्या उपलब्ध करून देणे आणि जे विद्यार्थी प्रवासी आहेत ते योग्य वेळेत त्यांना पोहोचवणे. कारण सध्याचा काळ हा फार भयानक चाललाय. आता तरी एवढ्या 2-4 महिन्यात कमी, पण 1-6 महिन्यापूर्वी पाहिलं तर बिबट्यांचा फार त्रास होता. आणि जे आपल्या घरातली लेडीज असेल किंवा मुलगी असेल किंवा लहान मुलगा असेल, हा योग्य वेळेत म्हणजे 5ला कॉलेज सुटलं किंवा जर शाळा सुटली तो 5:30-6 वाजेपर्यंत घरी पोहोचणं हे फार गरजेचं होतं. आणि जे वय असतं मुलांचं 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत ते टार्गेट वय असतं. आपण जरी त्यांना किती शिस्त लावायचा प्रयत्न केला स्टँडवर आल्यानंतर का गाड्यांना आडवं पळू नका, लाईनीमध्ये चढा, तर ते त्याच्या जुमंती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो धोका फार असतो. माझ्यासमोर घडलेली घटना आहे. बंगाल म्हणून मुलगा होता, 5 वाजता मेंदुरी गाडी लावत असताना मेंदुरी फाट्याचाच बंगाल म्हणून पोरगा होता, गाडीला आडवा पळत गेला, तर त्याच्या ह्या पायावरनं नाही का बस गेली होती. तर मी त्या नियंत्रक म्हणजे स्टँडवरच होतो, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्याला उचलून लगेच ताबडतोब दवाखान्यात नेलं. देवबलप तर पायावर निभावलं, अंगावर यायचं ते पायावर निभावलं, पण तो मुलगा व्यवस्थित आहे, छान आहे. आता एस.टी. महामंडळ म्हटलं किंवा तुम्ही मगाशी म्हटले की एस.टी. ही नेहमी रस्त्यावर असते आणि रस्त्यावर म्हटल्यानंतर काय म्हणतो रोज जीव धोक्यात आहे. मग मला असं म्हणायचं होतं की एखादा असा काही प्रसंग आहे का, आपत्कालीन प्रसंग आला का काय बा, आणि त्या आपत्कालीन प्रसंगामध्ये तुम्हाला असा काही वेगळा निर्णय घ्यावा लागला काय, असा काय एखादा प्रसंग आहे का? हा, एस टी म्हटली तर हा रस्त्यावर धावणारी लाल परी आहे. म्हणजे कुठल्याच चालकाला वाटत नाही, एसटीच्याही चालकाला वाटत नाही किंवा प्रायव्हेट चालकाला सुद्धा वाटत नाही का अपघात व्हावा म्हणून. अपघात हा अनावधानी होत असतो. तर असे कामगिरी करीत असताना असे भरपूर प्रकारचे अपघात झालेले आहेत. पण मग त्याला सामोरं जाणं बी तेवढंच गरजेचं आहे. तर आता मी 1-2 वर्षापूर्वी म्हणजे वाहतूक नियंत्रक म्हणून संगमनेर डेपोला रुजू झालो. तर माझा एक घडलेला किस्सा सांगतो. संध्याकाळची संगमनेरहून अकोल्याला यायला शेवटची गाडी 11 वाजता असते. त्यावेळेस मी वाहतूक नियंत्रक म्हणून संगमनेरला होतो आणि शेवटची नगर गाडी असते, नगर ते अकोला. 11 वाजता ती साधारणतः संगमनेरला येते आणि 11:05ला संगमनेरहून अकोल्याला निघायचं टायमिंग आहे. ती अकोल्याची शेवटची गाडी. आपले एक रुंबोडीचे वाकचोरे म्हणून एक इसम आहे, पत्रकारच वाटतं ते काही इसम आहेत, तर ते पुण्यावर नेत होते. तर शिवाजीनगर डेपोची पुणे शिर्डी गाडी होती आणि त्यांनी पाहिलं का अकोल्याची गाडी रिवर्स होती 11:05 वाजल्यामुळं. तर त्यांनी त्या संगमनेर प्लॅटफॉर्मला गाडी न लागून देता ते वाकचौरे नावं जे इसम होते त्यांनी त्या शिवाजीनगर डेपोच्या पुणे शिर्डी गाडीतून चालू गाडीतून उडी मारली. उडी मारताना त्यांनी उलट्या विरुद्ध, एक तर सरळ दिशेने उडी मारायची ती नाही मारली, दरवाजा उडून विरुद्ध दिशेने उडी मारली. तर ज्यावेळेस ते रस्त्याच्या खाली पडले तर ते बरोबर त्या गाडीच्या मागच्या चाकाखाली येत होते. आणि म्हणजे त्यांचं देव बोलत तर म्हणा किंवा मी माझ्या नशिबाने सांगतो का अकोल्याची गाडी असल्यामुळे मी ते लॉकशीट देण्यासाठी त्या गाडीजवळ उभं होतो आणि लॉकशीट देऊन मी मागे निघणार. तर मला नाही का कोणतरी इसम पडल्याचा आवाज द्याला, मी पाहतोय तर तो इसम पडलेला होता. तर मी माझ्या बिंबीच्या देठापासून जेवढी माझ्याकडे ताकद असेल तेवढ्या जोरांनी ओरडून मी त्या शिवाजीनगर डेपोच्या ड्रायव्हरला इशारा केलाय का खाली माणूस पडलाय. त्या ड्रायव्हरनी पण म्हणजे प्लॅटफॉर्मवर गाडी लागताना स्लोच होती, तरी सुद्धा थोडं जरी माझं लक्ष नसतं तर ते वाकचौरे नामक इसम त्या गाडीच्या मागच्या टायर खाली असते. त्या माणसाला मी म्हणजे ते जे वाकचौरे म्हणून नामक माणूस होता, प्रवासी होता, त्याला मी दोन्ही हाताने ओढून मागच्या टायर खालून काढलं. तरी त्यांचा शर्ट टायर म्हणजे जो शर्ट होता सफेद शर्ट तो त्यांच्या मागच्या टायर खाली गुंतलेला होता आणि अक्षरशः मी ज्यावेळेस त्यांना ओढून काढलं तर शर्ट पूर्णपणे फाटलेला होता. तो प्रवासी नंतर तो अकोला गाडीत बसला, अकोला गाडी निघून गेली रेणुकदास साहेब. पण त्याच्यानंतर अर्धा तास मी जो माझ्या डोळ्यांनी पाहिलेला प्रसंगी माझ्या अंगाचा कापरा होत होता का तो समोरचा माणूस म्हणजे असं करायचं की ती शेवटची स्टेप होती. बापरे. बरं, असाच हा सगळा प्रसंग आठवल्यानंतर मला अजून एक गोष्ट अशी आठवते की तुमची एक बातमी मी वर्तमानपत्रामध्ये नंतर एक वाचली होती की कुठल्या तरी एका महिलेची काहीतरी पर्स बसमध्ये विसरली होती आणि त्या पर्समध्ये काहीतरी मोठी रक्कम होती आणि ती रक्कम मात्र तुम्ही त्या महिलेला शोधून ती ठिकाणी परत केली. काय प्रसंग होता नेमका आणि काय स्टोरी ती?
काय झालं असेल एक 2-3 महिन्यापूर्वीची घटना असेल. मी संगमनेर बस स्थानकावर वाहतूक नियंत्रक म्हणून कामगिरीवर हजर होतो. तर साधारणतः संध्याकाळी मी ड्युटीवर हजर असताना साधारणतः 7:30 7:15 दरम्यान एक लेडीज महिला रडत माझ्याकडे आली. तर ती एवढी रडत होती का तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. आणि मग मी तिला विचारलं का बा नेमकी ताई काय झालं तुमच्या बाबत. तर ती म्हणे मी पुण्यावरनं पुणे इगतपुरी व्हाया नाशिक मार्गे गाडी होती, अशा गाडीत बसले. पण तिला ते पण सांगता येत नव्हते का ती कुठली गाडी होती काय होती. ती फक्त मला एकच म्हटली मी पुणे नाशिक गाडीमध्ये आले आणि माझं जे पाकिट आहे ते गाडीमध्ये पडलंय. तर मग त्यांना म्हटलं गाडी कुठली होती, गाडीचा नंबर काय, त्यांना काहीच सांगता येत नव्हतं. पण आता जे म्हणतो ना का एसटीने काट टाकली, एसटीमध्ये बदल झालाय. आता जे तिकीट निघतात ते ATM मशीनमध्ये निघतात. तर सर्व प्रवाशांना माझ्याकडे सांगणं असेल का तो जे तिकीट आहे तुमच्याकडे जे मुळात प्रवास होईपर्यंत किंवा तुम्ही घरी जाईपर्यंत ते तिकीट सांभाळून ठेवणं फार गरजेचं आहे. त्या तिकिटावर ती कुठल्या डेपोची गाडी असते, त्या गाडीचा कंडक्टर कोण असते हे सगळं छापलेलं असतं रेणुकदास साहेब. तर त्या महिलांना म्हटलं ते तिकीट दाखवा. मग त्यांनी ज्यावेळेस मला ते तिकीट काढून दाखवलं तर मी पाहिलं का ते इगतपुरी डेपोचं तिकीट होतं. तर त्या कंडक्टरचं नाव होतं कोळी म्हणून. पण त्या कोळी कंडक्टरचा माझ्याकडे मोबाईल नंबर नव्हता. मग मी काय केलं, आमच्या इगतपुरी डेपोमध्ये इतर मित्र आहेत त्यांना मी इगतपुरी डेपोत संपर्क साधला. म्हटलं त्या असं कोळी म्हणून एक वाहक आहेत त्यांचा मोबाईल नंबर भेटेल का. तर त्यांनी मला मोबाईल नंबर दिला. तोपर्यंत ती गाडी साधारणतः ती महिला 5-5:30 संगमनेरच्या स्टँडला उतरल्यानंतर तिला ती घरी गेल्यावर आठवण झाली. 7:30 ती माझ्याकडे आली. जवळजवळ 2 तासापर्यंत ती गाडी व्हाया नाशिक होती. सिन्नर नाशिक सोडून ती गाडी घोटीपर्यंत गेली. म्हणजे एक 15 मिनिटात ती इगतपुरी डेपोला पोहोचणार होती. तर त्या कंडक्टर संघ संपर्क केला. त्यांना मी म्हटलं का तुमच्या गाडीमध्ये अशा महिलांनी प्रवास केला. त्या ड्रायव्हर साईड पाठीमागून 3 नंबरच्या सीटवर बसलेल्या होत्या. तर तिथं त्यांचं पाकिट असेल तर पाकिटमध्ये नाही का त्यांनी काय केलं, गाडीमध्ये सोनं चोरीला जातं म्हणून त्यांची जी गाड्यातली सोन्याची माळ होती आणि रोख 7,000 रुपये असे काहीतरी रक्कम होती ती त्यांनी पर्समध्ये ठेवली. आणि ते सीटच्या मागे बिस्लरी बाटली ठेवण्यासाठी जी जाळी असते त्याच्यातच सीट उतरली. तर म्हटलं ताई आपण प्रयत्न करतो. त्या रडतच फार होत्या. तर त्यांना मी म्हटलं आपण प्रयत्न करू, शेवटी तुमचं नसेल तुमच्या संघ. त्या कंडक्टरचा नंबर घेतला, कोळी म्हणून कंडक्टर इगतपुरी डेपोचे. त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर ते म्हणे मी तिकीट फाडून तो खाली बसलोय. आता ती गाडी सिन्नर नाशिक रोड नाशिक सगळे प्रवासी सोडून घोटी आणि इगतपुरीला 5-10 मिनिटात पोहोचणारच होती. तर त्यांना म्हटलं अशा पाठीमागून 3 नंबरच्या सीटवर जर पर्स असेल तर तेवढं सहकार्य करा. ते उठून गेले. त्यांनी पाहिलं तर ती पर्स तशीच त्या कप्प्यामध्ये होती. तर त्यांनी खात्री केली त्याच्यात दागिने पैसे आहेत का. तर त्यांचे जे दागिने आणि जे पैसे ते तसंच होते. तर मग त्यांच्या संघ कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना म्हटलं का भाऊ ती अशा मुळातच ते कंडक्टर सुद्धा अतिशय चांगले होते. त्यांनी सेवा पण दिली. आणि मुळातच ती जी काही पेपरला बातमी आली तर मी फक्त माझी मी ती नोकरीच केली. तर मी तर सांगतो तो प्रामाणिकपणा कंडक्टरचा आहे. त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये दागिने 7,700 रुपये रोख भेटले. दुसऱ्या दिवशी आपण ते पैसे त्या महिलेच्या स्वाधीन केले. वा मस्त. आणि दुसरी गोष्ट अजून अशी की हा जो काही लालपरी गौरव रत्न जो काही तुम्हाला पुरस्कार मिळालाय तर तुम्हाला काय वाटतं की ह्या पुरस्कारासाठी तुमची का निवड करण्यात आली असेल आणि त्याचे निकष काय होते नेमके शासन पातळीवरचे काय नेमकं. तसं माझी एसटीमध्ये आता जवळजवळ 28 ते 29 वर्ष नोकरी झाली. मुळातच मी नोकरी करताना पगार देते किंवा काय असं म्हणून नोकरी नाही केली. पगार म्हणून ठीक आहे, पगार तर महत्त्वाचाच आहे, पण पगार म्हणून नाही, आपुलकी म्हणून. मी स्थानिक राहणारा गावातला आहे आणि माझे व्यापाऱ्यांसंग संबंध येतात, सर्वसामान्य माणसांसंग संबंध येतात. तर मी ज्या वेळेस लालपरी हा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे माझं हे काही पहिलंच बक्षीस नाही. ह्याच्या अगोदर मी जव्हार डेपोला जरी होतो तर त्यावेळेस 97-98-2000 साली महाराष्ट्रामध्ये 242 डेपो होते. त्या 242 डेपोमध्ये सर्वाधिक उत्पन्न आणणारा डेपो म्हणून जव्हार डेपो होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न आणणारा म्हणून वाहक म्हणून मला बी त्यावेळेस 2000 साली मला गौरवण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्यानंतर एसटीमध्ये प्रवासी वाढवा अभियान चालू झाले का जास्तीत जास्त जो वाहक प्रवासी आणेल त्याचा यथोचित रोख पैसे देऊन सत्कार करण्यात येईल. तर मी लागोपाठ 3 वर्ष ज्यावेळेस आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब होते तर लागोपाठ 3 वर्ष प्रवासी वाढवा अभियानात रेणुकदास साहेब 3 वर्ष लागोपाठ बक्षीस घेतलेलं आहे. रोख स्वरूपात बी बक्षीस दिलेलं आहे आणि प्रशस्ती पत्रक म्हणून सुद्धा मला गौरवण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट अजून अशी की हे जे काही तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला आहे किंवा हा जे काही जे तुम्ही जे काम करताय नेमकं हे सगळं, तर नेमकी ही सगळी ऊर्जा नेमकी कुठून मिळते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अजून की ह्या सगळ्या जे काही पुरस्काराचे जे काही श्रेय आहे हे तुम्ही नेमकं कोणाला देता. अच्छा, मुळातच मी म्हणजे काम करताना एक आपण म्हणतो ना का हातोटी असते. तर मी कुठल्या जरी ड्युटीवर म्हणजे कंडक्टर म्हणून जरी त्यावेळेस होतो तर कुठल्या जरी ड्युटीवर गेलो तर माझं उत्पन्न अपेक्षितपेक्षा जास्तच असायचं. औरंगाबाद ड्युटी असू द्या, पुणा ड्युटी असू द्या किंवा ग्रामांची कसारा ड्युटी असू द्या, कुठल्या असू द्या, राजूरपुणासारखी ड्युटी असू द्या. तर काम करण्याची एक शैली होती. समजा जर एखाद्या स्टॉपवर प्रवासी नसले 5-10 मिनिटं जर कुठल्याही बसस्थानकावर 5-10 मिनिटं जर टाइमपास केला किंवा प्रवाशांना आवाज दिला तर प्रवासी वाढतात, उत्पन्न सुद्धा वाढतं.
इथं मला एस टीमध्ये तर पहिल्यापासून तळमळत आहेच, कारण एस टी टिकली तर कर्मचारी टिकेल, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रवासी आणणे, उत्पन्न वाढवणे ही गरज होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रेरणा असते, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, तुम्हाला कुटुंबातून साथ मिळणं फार गरजेचं असतं. कुठली गोष्ट असू द्या. आता अकोले डेपो सारख्या ठिकाणी किंवा संगमनेरला जरी मी आहे, तर इथे सुद्धा आपल्याकडे 3:30ची कसार आहे, 6ची पुन्हा यायला सकाळी गेलो का संध्याकाळ होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एवढे पण पगार नाहीत का आम्ही बाहेर खाऊ शकतो. तर जी घरची माझी मिसेस असेल किंवा यापूर्वी आई होती, यांनी सकाळी 4ला 3ला उठून सुद्धा डबा करून दिलेली. आणि हा जो काही लाल परी गौरव पुरस्कार भेटलाय, हा मी म्हणतो मी माझ्या एकट्याचा नाही, मुळात याच्यात 99% योगदान हे नाही का खरं प्रवाशांचं आहे. आणि 1% जे आमचे अधिकारी वर्ग असतील, उदाहरणार्थ आमच्या अकोला डेपोचे अशोक कडलक मित्र आहेत आमचे, त्यांचा असेल, किंवा संगमनेर डेपोचे आमचे नाही का आगार व्यवस्थापक गुंड साहेब आहेत, आमचे विभाग नियंत्रक जगताप साहेब आहे, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला हा पुरस्कार मिळालेला आहे. हा जो काही सन्मान मिळाला आहे तुम्हाला, तर ह्या सन्मानामुळे तुमच्यात नेमका आता तुमच्या जबाबदारीत काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला? मुळातच ज्यावेळेस डिक्लेअर झालं का बाबा मला 1 तारखेला म्हणजे एस टीच्या वर्धापन दिनानिमित्त लाल परी गौरवरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आहे, हे ज्यावेळेस मी माझ्या गावातल्या मित्रांना, प्रवाशांना, व्यापारी वर्गांना कळालं, तर त्यांना फार आनंद झाला. प्रत्येकाने मला शुभेच्छा दिल्या किंवा प्रत्यक्षात भेटून दिल्या किंवा काय. तर यापूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, मी स्थानिक असल्यामुळं कोणाला कुठली गाडी किती वाजता आहे किंवा काय आहे सगळेजण मला फोनवर विचारतात. जे रात्र पाहत नाही, बेरात्र पाहत नाही, किंवा एक घरचा माणूस म्हणून आम्ही सुद्धा तसंच. हा, तर उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे पहाटे 3:30ची कसा आहे रेणुकदास साहेब, माणूस त्यावेळेस पूर्ण गाढ झोपेत असतो. तो प्रवासी 3:30ला मला फोन करून काय म्हणतो माहिती का, पन्हाळे साहेब 5 मिनिटं गाडी थांबवा, मी पुलापर्यंत आलो. पहाटे 3:30ला बाजूला मुलं झोपेला असतात, मिसेस झोपेला असतील. म्हणजे अशी काही कंडिशन आहे का घरचे म्हणतात तुम्ही इथून उठून पुढे जाऊन झोपा. हे म्हणजे सकाळी 3:30 असू द्या किंवा शेवटची नगर गाडी असू द्या 11 वाजता येणारी, असे पण आहेत का संगमनेर स्टँडवर बसतात साहेब आणि नगर गाडी सुटली का म्हणून विचारतात, नाही का. तर असे भरपूर अनुभव आहेत. पण आता काय झालं माहिती का, हे लाल परी गौरवरत्न पुरस्कार मिळाल्यापासून अजून माझ्यात नाही का एक प्रकारे ऊर्जा निर्माण झाली. प्रवाशांना चांगली कशी सेवा देता येईल आणि एस टीचं कसं उत्पन्न वाढवता येईल त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील माझं. दुसरी गोष्ट, एस टी महामंडळाच्या ही जी काही सेवा तुम्ही देत आहात आतापर्यंत, तर हे सगळी सेवा देत असताना तुम्ही ह्या सेवेकडे कसं पाहता? मुळातच एस टी महामंडळ ही सेवेसारखीच आहे. जरी नोकरी असली तर सेवेसारखीच आहे. याच्यातून मला अनेक फायदा होतो. माझे नाही का प्रवाशांसंग कॉन्टॅक्ट वाढतात. त्याच्यामुळे माझं कुठलंच काम आपण जे म्हणतो, उदाहरणार्थ मार्केटला गेलो किंवा माझी काही जरी जबाबदारी असेल तर उलटा मी म्हणतो ही माझी सेवाच आहे. कारण मी सेवा करत असताना त्याच्यातून अनेक लोकांसंग, शिक्षकांसंग, व्यापाऱ्यांसंग, IT इंजिनियर संघ माझी ओळख निर्माण होते. उदाहरणार्थ मला सांगतो साहेब का माझी दोन्ही मुलं IT इंजिनियर आहेत, पुण्यासारख्या ठिकाणी शिकले. पण कुठल्या जॉबला जावा, कुठलं कॉलेज निवडावं याचं मला ज्ञान नव्हतं. पण मी गाडीत माझी बुकिंग झाली, एखादा प्रवासी बसला किंवा एखादा विद्यार्थी बसला तर मी त्याला विचारतो तुझं शिक्षण काय झालं, तू आता कुठे ऍडमिशन घेतलं. तर याच्यातून मला ऊर्जा मिळाली, त्यांच्याकडनं शिकायला भेटलं. त्याच्यामुळे पुण्यातले चांगले कॉलेजेस कुठले किंवा काय ह्या पद्धतीने मला उलट प्रवाशांकडनं मला माहीत झालं आणि माहिती मिळाली. साधारणपणे कामाचा ताण आणि वैयक्तिक जीवन असतं, तर साधारण याचा तुम्ही समतोल कसा राखता? मुळातच आमचा जो जॉब आहे हा प्रवाशी निगडीत येतो, प्रवाशांसंग येतो, म्हणजे माणसांमध्ये येते. तर आमचं जो प्रवाशांबरोबरचं जे बोलणं असतं, आता हाताचे 5 बोटं सारखे नसतात, त्याच पद्धतीने समोरचा प्रवासी सुद्धा सारखा नसतो. काही प्रवासी एकदा समजून सांगितलं तरी लोकांच्या लक्षात येतं, काही प्रवाशांना 4 वेळा सुद्धा समजून सांगून लक्षात येत नाही. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे कुंभमेळ्याचं काम चालू आहे नाशिकला, रेणुकादास साहेब. तर कुंभमेळ्याचं जे आपलं बस स्टँड आहे ते पूर्णपणे बंद आहेत, म्हणजे ऑब्झर्व करून दिलेले आहेत. काही बसेस मुंबई नाक्यावर थांबतात, काही बसेस मेळा बस स्थानकाला थांबतात आणि काही इकडे निमाणी बस स्टँडला सांगतात. आता उदाहरणार्थ आहे, तुम्हाला सप्तशृंगी गडावर जायचंय तर सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी तुम्हाला निमाणी बस स्टँड आहे तिकडेच उतरावं लागतं. आणि संगमनेरवरनं डायरेक्ट सप्तशृंगी बस नाहीये, तर कळवण गाड्या असतात किंवा पेड गाडी असेल, साक्री असेल, नंदुरबार गाडी असेल, असं संगमनेरवरून बसून जाताना तुम्ही निमाणी बस स्थानकाला ज्या गाड्या जातील त्या बसमध्ये बसणं गरजेचं असतं. तर एक परवाचीच घटना सांगतो. एक महिला आली, ती मला म्हणते का मला नाही का वणीच्या सप्तशृंगी गडाला जायचंय आणि साधारणतः एकच गाडी असते पुन्हा कळवण, सकाळी 7:30ला ती निघून गेलेली होती आणि ती आली 9 वाजता. तर त्यांना म्हटलं आता कळवणला गाडी नाही, त्या ताई म्हटल्या का मला तर सप्तशृंगी गडावर जायचंय. मग मी त्यांना पर्याय दिला, अहिल्यानगर पेठ म्हणून गाडी असते, ती निमाणी बस स्थानकावर जाते. तर त्यांना म्हटलं तुम्ही ह्या बसमध्ये बसा आणि निमाणी बस स्थानकाला उतरले का तिथून तुम्हाला सप्तशृंगी गडावर कळवणला जायला 5-5 मिनिटाला गाड्या आहेत.
पण त्यांचं ते समाधान झालं नाही. त्यांना असं वाटलं की मी वाहतूक नियंत्रण म्हणून त्यांना चुकीचीच माहिती देतोय. त्या माझ्यावर चिडल्यात, तुम्ही मला का बरं असं वेगळं माहिती देता. मग मी त्यांना तेच समजून सांगत होतो का आता तुम्हाला सप्तशृंगी गडावर जायला गाडी नाही, ह्या तुम्ही कळवण गाडीत बसल्या तर तुम्ही निमाणी बस स्थानकाला उतरणार आणि निमाणी बस स्थानकावरून 5-5 मिनिटवाला सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी गाड्या आहे. पण ती महिला असल्यामुळे तिच्या ते लक्षात नाही आलं. त्यांना असं वाटलं की मी चुकीच्या पद्धतीने त्यांना उत्तर देतो. त्यांनी ते समजून नाही घेतले. म्हणजे प्रवासी सगळ्या पद्धतीचे जातात, समजून सांगितलं तर कळतं, पण सगळ्या पद्धतीचे प्रवासी नसतात. आता त्या ताईंना समजून पण सांगितलं की तुम्ही निमाणी बस स्थानकाला जा, पण त्यांना असं वाटलं की मी त्यांना चुकीची माहिती देते, ते चिडल्यात माझ्यावर. आता तुम्ही हे सगळं काम करत असताना तुम्हाला अधिकाऱ्यांबरोबर काम करावं लागतं, तुमच्या सहकारी कर्मचाऱ्यांबद्दल पण बरोबर काम करावं लागतं. तर तुमचे सहकारी कर्मचारी असतील आणि अधिकारी यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कुठलीही गोष्ट करताना टीमवर्क फार महत्त्वाची असते. उदाहरणार्थ अकोला डेपो असू द्या, अकोला डेपोत सुद्धा चांगले टीमवर्क होतं. आता मी सध्या संगमनेरला आहे, आमचे आगार व्यवस्थापक गुंड साहेब म्हणजे अधिकारी म्हणून नाही वागत, एक मित्र म्हणून काम करून घ्यायची त्यांची पद्धतच लय खास आहे. गळ्यात हात घालणार, अधिकारी म्हणून वागत नाही, गळ्यात हात घालणार. पन्हाळे आपल्याला असं करायचं, पन्हाळे आपल्याला तसं करायचं. अधिकारी म्हणून बस स्थानक प्रमुख आमचे वसंतराव गंभीरे असतील, खेमनर साहेब असतील, किंवा आमचे नाही का सुदर्शन हेकरे असेल, शुभम हजारे असतील, किंवा आमचे रवींद्र दिघे असतील 5 सेक्शनवाले, यांचं सगळ्यांना भरपूर सहकार्य असतं. आणि हे कुठलंही काम करत असताना एकट्याचं नसतं, पूर्ण टीमवर्कचं असतं. उदाहरणार्थ आता आमच्याकडे ना स्वच्छता अभियान चालू आहे, बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान. हे एकट्याने करण्याचं काम नाही साहेब. संगमनेरचं बस स्थानक असं आहे रेणुकादास साहेब, दिवसातून 5 वेळेस आहे ना त्या बस स्टँडला झाडू मारावं लागते. जर इतकं चालणार 2200 गाड्या दररोज ये जाय करतात संगमनेर बस स्थानकाला. 2200 एका वेळेस, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासात 2200 गाड्या आउट ऑफ करतात. आणि कंट्रोलरचं कामच आहे येणारी प्रत्येक गाडी नोंदवायची, अनाउन्समेंट करायची. 2200 गाड्या आहेत. तर आपण किती जरी म्हटलं का संगमनेर सारखं बस स्थानक का स्वच्छ ठेवायचं, दिवसातून 5 वेळेस झाडून सुद्धा तसंच. 4 जरी गाड्या येऊन जर मार्गस्थ झाल्या तर 10 पाण्याच्या बाटल्या पाडणार आणि 20 वेफरचे पाकिट रिकामी कागद बिगद पाडणार असं. पण ही फार मोठी कसोटी नाही का स्वच्छता राखणं. तसंच सुलभ शौचालयाचं सुद्धा आहेत. कारण जर 2200 गाड्या जर दररोज येणाऱ्या जाणाऱ्या असतील तर त्या बस स्थानकावर कचरा सुद्धा तेवढाच असणार. बरोबर. आणि स्वच्छता राखणं ही वाहतूक नियंत्रकाचीच तेवढी पण जबाबदारी. बरोबर. मला असं विचारायचं होतं आता की भविष्यातली आपली जी काही स्वप्न आहेत आणि उद्दिष्ट आहेत काय आहेत नेमकी ती? कारण आता हा लाल गौरव पुरस्कार, गौरवरत्न पुरस्कार तुम्हाला मिळालाय. मला असं म्हणायचं की तुमच्या भविष्यातल्या काय योजना आहेत, नेमके काय स्वप्न आहेत आता पुढे? आता तर तसं जर पाहायला गेलं ना रेणुका साहेब, तर एसटीने भरपूर काट टाकली. ज्यावेळेस मी ज्यावेळेस 97 साली लागलो त्यावेळेस नाही का एसटी लाल कलरची होती, मागचा दरवाजा होता, त्याच्यात भरपूर परिवर्तन झालं. तिथं पुढचा दरवाजा आला, सीट पुशबॅक झालेत नाही का, भरपूर झाल्यात. आता नवीन परिवर्तन गाड्या आल्यात, त्याच्यात अजून बदल होऊन जिजाऊ येऊ राहिल्यात, नवीन शिवा येऊ राहिल्या. रेणुका साहेब आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी आवाहन केल्यानुसार आता गाड्यांमध्ये सुद्धा बदल होत चाललाय. पंतप्रधानांनी आवाहन केलंय का ज्या एसटी महामंडळाच्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस आहेत ह्या हळूहळू पूर्णपणे बंद होणार. 2035 सगळ्या ई शिवाय बस येणार, म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या बस येणार. हा जो बदल आहे हा चालकाला बदल पूर्णपणे करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रवाशांना सुद्धा मान्यच आहे का याच्यामध्ये तिकिटात फरक पडणार, तफावत पडणार तिकिटामध्ये. पण हा जो बदल करणे हा संघर्ष हा तर आहेच. पण मुळातच आता ना कर्मचाऱ्यांनी सुद्धा मानसिकतेत बदल केलेला आहे. आमच्या चालक वाहक असो, वाहतूक नियंत्रक असो, अधिकारी असो, पूर्णपणे नाही का कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मानसिकतेत बदल झालेला आहे. आणि चांगली प्रवाशांना कशी सेवा देता येईल याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अजून अशी की आपण आता या ठिकाणी चर्चा करतोय, बोलतोय, जसं आपण आता जसं पुढे जातोय तसं डिजिटल युग येत आहे, डिजिटल सुविधा येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बँकिंगमध्ये येत आहेत, पतसंस्थांमध्ये येत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्र येत आहेत, सरकारमध्ये पण येत आहेत, सरकारी यंत्रणेत पण येत आहेत, सगळे येत आहेत. तर एसटी डिजिटल कशी झाली ते सांगा ना. तशी एसटी महामंडळाने भरपूर काट टाकलेली. गाड्यांमध्ये बदल झालाय, परिवर्तन गाड्या आल्या, जिजाऊ येतात, शिवाई येतात, शिवशाही सारख्या बसेस आहेत. अजून सांगण्यासारखं भरपूर आहेत. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पहिलं ट्रे बॉक्स होता, कागदी तिकीट होते, ते बदले जाऊन EVM मशीन आले. आता नवीन परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी नवीन सुविधा चालू केली, NMC कार्ड म्हणून. एक 200 रुपये एसटी महामंडळाकडे भरायचं, एक कार्ड देणार आहे ते तुम्हाला. त्या कार्डावर रिचार्ज सारखी सोय, ATM सारखी सोय, म्हणजे तुम्ही ते कार्ड मॉलमध्ये सुद्धा वापरू शकतात. तुमच्याकडे रोख पैसे नसले तर तुम्ही कंडक्टरला कार्ड दिले तर त्याच्यातून डिजिटल पैसे सुद्धा कापले जाणार, तुम्हाला तिकीट भेटणार, म्हणजे पैसे सांभाळायची गरज नाही. एसटीच्या तशा अजून भरपूर सवलती चालू झालेल्या आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही का पुण्याला जायचंय, औरंगाबादला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, कुठे तुम्हाला आगाऊ आरक्षण
रिझर्वेशन जर करायचं असेल तर तुम्हाला घर बसल्या करता येतं. मोबाईलवर नाही का MSRTC रिझर्वेशन ऍप म्हणून आहे, तो जर डाउनलोड केला तर तुम्हाला घर बसल्या सुद्धा रिझर्वेशन करता येतं. किंवा त्या बसमध्ये किती सीट उपलब्ध आहे, आपल्याला बसायला जागा होईल का नाही हे सुद्धा आहेत. आणि उदाहरणार्थ तुम्हाला आता समजा रेणुकदास साहेब, तुम्ही असं गृहीत धरा का तुमची मुलगी पुण्यावरून अकोल्याला येते, पण ती गाडी कुठपर्यंत आली हे तुम्हाला पहिलं कळत नव्हतं. ज्यावेळेस स्टँडवर गाडी येईल त्याच वेळेस कळायचं रेणुकदास साहेब का गाडी आली. नाही तर तुम्ही किती वेळ नाही का, समजा तुमचे आई वडील येतात, आमचे आई वडील येतात, आजी आजोबा येतात, एक दीड तास आपल्याला बस स्टँडवर वाट पाहायला वेटिंग करावं लागायचं, ती गाडी काय येत नाही म्हणून. आता मोबाईलमध्ये ऍप आहे आपली एसटी सेवा म्हणून, तो ऍप जर डाउनलोड केला आणि बस नंबर जर टाकला तर गाडी कुठपर्यंत आली हे लोकेशन कळतं. भरपूर सुधारणा झाल्यात आणि याच्यापेक्षा अजून नवीन सुधारणा होणार आहेत. प्रत्येक बस स्टँडवर आहे ना LED स्क्रीन लावलेली आहे आता. त्या LED स्क्रीन लावल्यानंतर त्या LED स्क्रीनवर तुमची गाडी किती वाजता येणार, कुठपर्यंत गाडी आली हे सुद्धा दिसतंय. बरोबर. आता आपण ही सगळी चर्चा करतोय आणि सगळी चर्चा करत असताना काही वैयक्तिक तुमच्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी रॅपिड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातून आपण जाणून घेणार आहे. मला असं म्हणायचं आहे, तुमचा आवडता रंग कोणता आहे? अर्थातच लालपरी. लाल. तुमची आवडती ST बस कोणती? अच्छा, लाल परिवर्तन बस. बरोबर. तुम्हाला चहा आवडतो का कॉफी आवडते? हे मुळातच चहा. बरोबर. वेळेचे महत्व एका शब्दात कसं सांगाल? म्हणजे वेळेतच काम करणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमचा आवडता छंद कोणता? अच्छा, लहानपणापासूनचा जर छंद म्हणायचा म्हटला तर ज्यावेळेस मी एसटीत नव्हतो ना रेणुकदास साहेब, तर त्यावेळेस स्टँडवर पडलेले जे जुने कागदाचे तिकीट होते ना ते गोळा करून ठेवणे हा फार छंद होता मला. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? अच्छा, पावनखिंड. पावनखिंड. तुमचा आवडता नेता कोणता आहे? अच्छा, अर्थातच म्हणजे मोदी साहेब. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं आहे? अच्छा, पर्यटन स्थळ जर म्हणायला गेलं तर आपल्या अकोला तालुक्यातलं फोपसोंडी एक छान, सगळ्यात बेस्ट. बरोबर. तुम्हाला जर एक गोष्ट निवडायला सांगितली मी, सुट्टी का काम? कामच, अर्थात काम. बरोबर. तुम्हाला जर मी म्हटलं तुम्ही मोबाईल घ्याल का पुस्तक घ्याल? अच्छा, पुस्तकाला सगळ्यात जास्त प्राधान्य. बरोबर. तुमची सर्वात मोठी ताकद काय, तुम्ही काय म्हणता? अच्छा, ताकद जर म्हणायला गेलं तर प्रवासी वर्ग हाच माझी ताकद. बरोबर. तुमची सर्वात मोठी प्रेरणा कोणती आहे? प्रेरणा जर म्हणायला गेलं तर आमची आईच. आईकडनं प्रेरणा घेण्यासारखं होतं, कारण आईने कष्टातून आम्हाला लहानचं मोठं केलं. बरोबर. एका शब्दात तुम्ही STला काय सांगा, म्हणजे STचं कसं वर्णन करा एका शब्दात? अच्छा, तर गोरगरिबांची एसटी लालपरी हीच सगळ्यात बेस्ट पर्याय. बरोबर. दुसरी गोष्ट, एका शब्दात तुम्ही जीवनाचा मंत्र काय सांगा? जीवनाचा मंत्र एकच, काम एक काम. बरोबर. तुमचा आवडता सण कोणता आहे? अर्थातच दिवाळी. बरोबर. तुम्हाला लवकर उठणे आवडतं का उशिरा झोपणे आवडतं? नाही, लवकर उठणं तर बेस्ट, लवकर उठणंच आवडतं. आता पुरस्कार की लोकांचे प्रेम? लोकांचे प्रेमच म्हणावं लागेल, कारण लोकांच्या प्रेमामुळेच मला हा पुरस्कार मिळाला. बरोबर. दुसरी गोष्ट, स्वतःसाठी एक शब्द काय सांगाल? आरोग्याची काळजी घेणे. बरोबर. तुमच्या यशाचं रहस्य एका शब्दात कधी सांगाल? जे प्रवाशां संघ जोडलेली नाळ, याच्यामुळं हा पुरस्कार मिळालाय. बरोबर. ST कर्मचाऱ्यांना काय संदेश द्याल? आता जी काही नवीन डिजिटल एसटी राहिली नाही का, त्या पद्धतीने एसटीशी जुळून घेणं आणि प्रवाशांना चांगली सेवा देणं. लालपरी हा जो गौरवरत्न पुरस्कार तुम्हाला मिळाला त्यावेळेस प्रथम मनात काय आलं? तसं मी 28 ते 29 वर्षात काम करताना पुरस्कार मिळेल म्हणून काम नव्हतं केलेलं, पण या आतापर्यंत मला भरपूर पुरस्कार मिळाले होते. आणि हा पुरस्कार मिळेल का नाही, पण त्याची एक कॅटेगरी ठरलेली होती का त्या कॅटेगरीमध्ये म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हा 1 वर्षाचा कॅटेगरी लावलेला होता. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवाशांना दिलेली सुविधा, उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि एखाद्या प्रवाशाचे वाचवलेले प्राण महत्वाचं, ह्याच्यामध्ये मी बसत होतो. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी माझी निवड जिल्ह्याच्या ठिकाणी केली. जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे जे विभाग नियंत्रक असतात त्यांनी ते RM ऑफिसला केली आणि RM ऑफिसने ते प्रस्ताव मुंबईला पाठवला. ही जी काही निवड झाली हे मुंबई सेंट्रलला झाली. बरोबर. विभागीय कार्यालयात. बस वेळेवर की प्रवासी वेळेवर? बस वेळेवर. पावसाळा की हिवाळा? हिवाळा. गाव की शहर? गाव. फेसबुक का व्हॉट्सअप? अच्छा, व्हॉट्सअप. शिस्त की लोकप्रियता? शिस्त फार महत्वाची, लोकप्रियता नंतर. काम प्रथम का आराम प्रथम? काम प्रथम. कुटुंब पहिलं का मित्र प्रथम?
अर्थातच कुटुंब. बरोबर. चालक किंवा सध्या वाहक की वाहतूक नियंत्रक? अच्छा, वाहतूक नियंत्रक. बरं. पुरस्कार की जबाबदारी? जबाबदारी फार महत्वाची. लाल परीसाठी एक शब्द? लालपरी हेच आमचं देव आहे, बरं. दैवत. बरोबर. आणि आता एक शेवटचा प्रश्न एक विचारतो. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व एसटी प्रवाशांना एकच संदेश जर द्यायचा असेल तर तो काय द्याल? मुळात सर्व प्रवाशांना आणि मित्रवर्गाला मी एकच सांगेल का एसटी सारखा सुखाचा प्रवास नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला पुण्याला जायचं असू द्या, मुंबईला जायचं असू द्या, कुठे जा, पण स्वतःची प्रायव्हेट वाहन घेऊन जाण्यापेक्षा एसटी बसनी जा. एसटीने भरपूर नाही का सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. पुशबॅक सीट असतील भरपूर. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो का आमच्या एसटी महामंडळाने एसटी तिथे तीर्थक्षेत्रा एक नवीन संकल्पना चालू केली रेणुकदास साहेब. तर तुमचं गाव कुठलं गाव असू द्या, तुमच्या गावातून जर तुम्हाला तीर्थक्षेत्राला, आता उदाहरणार्थ अधिक मास चालू आहे, लोक भाविक पंढरपूरला जातात, 3.5 शक्तिपीठ आहेत, अष्टविनायक आहे, तर यांच्यासाठी आम्ही गाव ते थेट तीर्थयात्रा असं गाडी देतो. आणि ती गाडी देत असताना जर महिला असेल तर महिलांना हाफ तिकीट, 75 वर्षाचा पुढचा माणूस असेल त्यांना फुकट, 65 वर्षाचा असेल तर त्यांना सुद्धा हाफ तिकीट. अशा पद्धतीने आम्ही एसटी देतोय. त्याच्यामुळे जर कोणाला तीर्थक्षेत्राला जायचं असेल, उदाहरणार्थ सांगतो, अंगणवाडी सेविका असेल नाही का, तुमच्या अंगणवाडी सेविका झाल्या किंवा बाकीचे कुठल्या उद्योगातल्या मालपाणी उद्योग समूह असेल किंवा तुमचे विडी कामगार असेल, हो कुणी असू द्या, जिथं समूहाने काम करतात, दूध संघ असेल, यांना कोणाला जरी बस पाहिजे असेल, तीर्थयात्रा, अष्टविनायक दर्शन, 3.5 शक्तिपीठ, कोकण दर्शन, कुठं बी बस उपलब्ध होते. आणि एसटीने काट टाकली, भरपूर नवीन बसेस आलेल्या आहेत. तुम्ही आमच्याकडे बस मागा, आम्ही तुम्हाला बस उपलब्ध करून देईल. महिला असेल तर हाफ तिकीटात भेटणार, काहीच अडचण नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रवाशांना एकच सांगणं असेल का एसटीने प्रवास करावा. दुसरी गोष्ट असून की आपण मागापासून चर्चा करतो, गेली 28 वर्ष तुम्ही एस टीमध्ये सेवेत आहात आणि त्या 28 वर्षांमधला सगळ्यात मोठा कालावधी हा अकोले आगारामध्ये तुमचा गेलेला आहे. आणि त्याच अकोले आगाराला आणि त्याच डेपोला आणि त्याच बस स्थानकाला राज्यातलं क वर्गातलं पहिलं अव्वल 1 नंबरचं बक्षीस मिळाले, 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळाले. काय सांगाल त्याच्याबद्दल? मुळातच माझी जास्तीत जास्त सर्व्हिस अकोले डेपोलाच झालेली आहेत. तर सर्वप्रथम मी याचं श्रेय दिलं आमचे आवडते लोकप्रिय नेते किरणजी लामटे साहेब यांच्या प्रयत्नातनं बस स्थानकाचा नाही का कायापलट झालाय. मुळातच जिथं नाही का पावसाळ्यामध्ये पाय ठेवायला जागा नसायची, गुडघाभर गाळा असायचा, अशा ठिकाणी त्यांनी सगळ्यात प्रथम कॉन्क्रिटीकरण केलं आणि बस स्थानकाचं रावरूप निघालं. पण नुसतं कॉन्क्रिटीकरण करून, कलर देऊन किंवा डिजिटल करून उपयोग नाही, तर तिथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मानसिकता बदल असावा लागते. आणि ते काम करून घेण्याची जी सचोटी असते ते आमचे आगार व्यवस्थापक माननीय सुरेशरावजी दराडे साहेब यांनी डेपोला एक प्रकारे शिस्त लावली. जो डेपो वर्षानुवर्ष तोट्यात होता, रेणुकदास साहेब वर्षानुवर्ष अकोला डेपो तोट्यात होता, जसे ते दराडे साहेब अकोला डेपोला रुजू झाले तसं आत्तापर्यंत एकही महिन्यात तो डेपो तोट्यात नाही, पूर्णपणे प्लसमध्येच. त्यांनी जी शिस्त असते अकोले डेपोला, जी म्हणजे आपण जे म्हणतो ना गोड बोलून लावलेली शिस्त असू द्या किंवा कारवाई करून केलेली असू द्या, त्याला जी डेपोला आपण म्हणतो ना घरातला कर्ता पुरुष जर चांगला असेल तर कुटुंब चांगलं वागतं. त्या पद्धतीने जे आदरणीय दराडे साहेब यांनी त्या डेपोला व्यवस्थित शिस्त लावली आणि गडी बसवली. बरोबर. दुसरी गोष्ट अजून आहे की हा जो काही तुम्हाला पुरस्कार आता लाल परिगौरवरत्न पुरस्कार मिळालाय आणि त्याचं वितरण उद्याला सोमवारी 1 जून रोजी या ठिकाणी होत आहे. आणि 1 जून जो दिवस आहे तर एस टी जी काय लाल परी आहे हिला 78 वर्ष पूर्ण होत आहेत, तिचा वाढदिवस उद्या होतोय. काय सांगाल त्याच्याबद्दल? अच्छा, 1 जून 1948ला पहिली बस धावली नगर ते पुणे. तर ह्याच दिवशी मला जो पुरस्कार मिळतोय याचा मला फार आनंद वाटतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का मी प्रवाशांना पुन्हा एकदा आव्हान करेल का जास्तीत जास्त एसटीने प्रवास करावा. बरोबर. धन्यवाद. गेल्या काही वेळापासून आपण या ठिकाणी तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि किंबहुना तुम्ही जे काय आमच्याशी चर्चा करत आहेत, आज दिनांकच्या प्रेक्षकांना हे जाणून देत आहे की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही अकोल्याचे सुपुत्र आहात आणि हे सुपुत्र असताना ज्या लालपरीच्या सेवेत असताना जे काही तुम्ही सामाजिक भावनेतून, समाज भावनेतून जे काही काम गेली काही 28 वर्ष या लालपरीच्या सेवेत तुम्ही या ठिकाणी देत आहेत आणि ते करता करता एक सामाजिक भावना ठेवून ते काम करतायत. खऱ्या अर्थानं ही एक सर्वांसाठी, एक तरुणांसाठी किंवा येणाऱ्या ज्या काही पिढीसाठी खऱ्या अर्थानं ही प्रेरणा आहे. आणि पहिली गोष्ट अशी आहे की कुठलाही छोटा माणूस असेल, मोठा माणूस असेल, मध्यमवर्गीय माणूस असेल, तर तो एक जीवन जगतो
आपल्या कुटुंबासाठी जगतो, आपल्या मुलांसाठी जगतो, याच्यासाठी जगतो, परंतु जी माणसं तुमच्यासारखी माणसं समाजासाठी जगतात, समाजासाठी आपलं योगदान देतात आणि हे सगळ्या याच्यातनं सेवेतनं लोकांसाठी काय काय करता येईल यासाठी तुमचे प्रयत्न चालू असतात. खऱ्या अर्थानं तुम्ही अकोल्याला असताना पिण्यासाठी जे काय 2.5 लाख रुपयाचं योगदान सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी करून त्या ठिकाणी एक पाण्याची जी काही टाकी त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिली. आज टेम्परेचर वाढते, त्याचा उपयोग आज या ठिकाणी त्या पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी तुमच्याकडून जाणून घेताना खऱ्या अर्थानं एक समाजभान जे तुम्ही या ठिकाणी जपले गेले 28 वर्ष, खऱ्या अर्थानं मी सुद्धा तुमच्याबरोबर आपण शाळेला बरोबरच होतो. खऱ्या अर्थानं लहानपणापासून तुमच्यामधले जे काही कष्ट करण्याची प्रवृत्ती, चिवटपणा जो आहे तो मी पाहत गेलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आज तुम्हाला हा जो काय लाल परी गौरवरत्न पुरस्कार मिळाला ह्याबद्दल मी तुमचं आज दिनांकच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक, माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना या ठिकाणी किंवा तुम्हाला किंबहुना दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या हातून आणखी वेगवेगळ्या सेवा, आणखी वेगवेगळे नियोजन, आणखी वेगवेगळे प्रयोग एस टीमध्ये घडवत आणि ह्या आमच्या ज्या काय सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी ही सेवा उपलब्ध हो अशी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आलात आमच्या अकोले कट्ट्यावर, या ठिकाणी आपला हा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.